हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे वीकेंडचा वार. आणि वीकेंडचा वार आज बऱ्याच दिवसांनी मी सरप्राईज तुमच्या आपल्या एका ओल्ड कॅरेक्टरवर करत आहे, ज्याला मी सुट्टी दिली होती. पण म्हटलं आज माझा मूड झाला, आज म्हटलं नाही आज ह्यालाच हे जे पकाऊ लोक आहेत ह्यांना नंतर आपण थोडं हे करूया, यांचे बकलोडगिरी चालूच राहणार आहे. पण हा जो मेन यांचा करता धरता हा वेगळाच आपलाच काहीतरी एक कल्ट ह्याने स्थापित केलेला आहे आणि ह्याचं वेगळाच चाललेला आहे. गॉंगॉंगच्या दुनियाचा सरदार म्हणजेच अर्थात चिकटगुंड्या, अर्थात कुडकुड कुमार, अर्थात झमुरे. बजात ताली. काय ती रूम घेऊन आला 1000 रुपयाला. लॉट 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 ले लो ले लो ले लो, लूटो लूटो लूट लूट लूट. 1000 में ले लो, इंडियन संडास मिलेगा, खाना पीना कुछ नहीं, वाईफाई नहीं, कुछ नहीं, सिर्फ हगने को मिलेगा, इंडियन संडास अवेलेबल. ले लो ले लो ले लो, 1000 रुपए में रूम ले लो, यो के बाद मेरा ही नंबर, ले लो ले लो ले लो. नाही पण तसं बघायला गेलं ना तर थोड्या सुविधा दिल्या ना तर ते खटारा स्टेपेक्षा तरी चांगलंच आहे. म्हणजे ते ओव्हरऑलच जिथे आहे त्याचं बाहेरचं वगैरे जे काही परिसर आहे आणि ज्या रूम्स आहेत. पण देन अगेन ह्याला सगळीकडे बाबा किचन, म्हणजे ह्याची मेंटॅलिटी किती घाणेरड्या मेंटॅलिटीचा माणूस आहे. ह्याने स्वतः पण सगळीकडे नुसतं ते किचन बांधून ठेवलेत आणि किचन मध्ये झोपवतो आणि दुसऱ्यांच्या रूम्स दाखवतो. त्याच्यात पण सांगतो की इथे किचन मध्ये एक बेड आरामात लागू शकतो, इथे एक गादी टाकू शकतो. म्हणजे कुठली लोक येतात यार ह्याच्याकडे. हा जसा आपण बघितलीच ह्याची सो कॉल्ड ट्रिप 45,000 का किती 40,000 संपवून येणार होता तेव्हा काय केलेलं आणि कुठे कुठे राहत होता आणि कशा जागी राहत होता. अक्षरशः भिंतींवर मच्छर मारलेले डाग असायचे आणि कसले कसले डाग असायचे. आपण अज्युम करूया की ते मच्छर मारलेलेच असायचे, नाहीतर आणि पण कसले कसले असू शकतात. पण जाऊ दे आता. अशा घाणेरड्या ठिकाणी हा 2 बायकांना घेऊन तिसरी बाई बनून राहायचा. तर ह्याची चॉईस काय आहे हे आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे. म्हणजे वेळोवेळी आपल्याला माहितीये की ह्याची चॉईस काय आहे. ते खाजुर्डीकडे बघून पण कळतच की काय चॉईस आहे. म्हणजे त्यावेळेला तरी बरी होती, पण आता तर बाप रे बाप, काय तो अवतार. कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं काय ते कसं ते काय घातलंय टी शर्ट, त्याच्यावरती ते काय इकडे ना आम्ही ते डिस्पोजेबल ते हे मिळतात टेबल क्लॉथ, ते टाकायचे असतात. आपण ह्याला बार्बेक्यू किंवा कुठेतरी पिकनिक किंवा असं बाहेर गेलो की ते तसे असतात चट्टरी पट्टेरी, ब्ल्यू अँड व्हाईट, पिंक अँड व्हाईट, तसं काहीतरी तो तिने शर्ट घातलेला आणि त्याच्यावरती ते अर्ध ना छोटं ना मोठं असं काहीतरी मध्येच अडकल्यासारखं जसं झमुऱ्याचं आहे. झमुरा म्हणजे झमुरा आहे तसंच ते मंगळसूत्र पण आहे, ते काय ते घातलंय. तर शेवटी ते झमुऱ्याचं मंगळसूत्र आहे ना, म्हणून ते पण असंच आहे मधल्यामध्ये लटकलेलं. समजलं ना म्हणजे, समजलं ना. तर तसंच ते मंगळसूत्र आणि ती टिकली आणि तो चष्मा, काय तो लुक होता. अरे 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 अरे. हा बट डेफिनेटली म्हणजे ह्याचं जे पब्लिक आहे त्यांना थोडं अक्कल असेल ना तर नक्कीच त्या रूम्स जास्त चांगल्या होत्या. तुमची प्रायव्हसी आणि तुम्ही मस्त स्वतः काय पण टाइम स्पेंड करू शकतात. कोणाची मध्ये लुडबुड नाही, कोणाच्या कॅमेरामध्ये सतत यायला नको, ते कॅमेराचा सतत तुमच्यावर मारा नाही. तुमची प्रायव्हसी तुम्हाला मेंटेन करता येईल, तुम्हाला एन्जॉय करता येईल. तर लो बजेटवाल्यांनी तर मला वाटतं की ठीक आहे ते रूम्स घेणं कधी बेटर आहे रादर दॅन गोइंग टू झमुरा. आणि ह्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट की ह्याच्यात डेफिनेटली ह्याचं पण मार्जिन असणारच आहे. तर हा 1000 रुपयामध्ये काय मार्जिन काढतोय, म्हणजे काय स्टँडर्ड आहे, काय प्रकारचं ते स्टे असणार आहे त्याचं आपण इमॅजिनच करू शकतो. न इमॅजिन केलेलं बरं, कारण आपण तशा ठिकाणी जातच नाही. सो आपल्याला नाही बाबा, जिनको सोचना है सोचो, जिनको जाना है जाओ. आणि नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये घरचे प्रॉब्लेम्स सांगायला बसला, ते इमोजी टाकून. ते म्हणजे कसले अश्रू आहेत की कसले काय, म्हणजे दुसरं डोळ्यात बाहेर पडतं का ह्याच्या काय माहिती. म्हणजे खरंच ह्याच्या ना पॉडकास्टमध्ये तुम्ही म्हणजे समजूनच जा की मी असं काही एकदम चांगलं आणि शुद्ध असं पॉडकास्ट करूच शकत नाही. ह्याच्या पॉडकास्टमध्ये तट्टीच भरलेली असते. जसा हा आहे अखंड माखलेला, तसंच ह्याचं पॉडकास्ट पण असणार आहे. तर प्लीज तुम्ही ते थोडंसं ऍडजस्ट करा आणि समजून घ्या, माझ्या भावनांना समजून घ्या. तर काय ते इमोजी टाकतो आणि त्याच्यामध्ये झाईला कशाला बसवलेला बाजूला, तो मला अजून मोठा प्रश्नच आहे. कुठे तो असा कोपऱ्यात असा एकदम बसला होता झाई. आणि म्हणजे झाई तर ढाई पण नाही राहिलाय आता, तो ढाईच्या पण ढाई झालाय.
म्हणजे किती त्याचं काय ते अवतार आणि कसं तिकडे असं बसवलंय काय नाही, नुसतं इकडे तिकडे बघतोय, त्याला कोणाशी काही घेणं देणं नाही. ती टॉम आपली अशी मान हलवते आय आय आणि तिची ती अशी ते दात काढून स्माइल करत बसली येड्यासारखी आणि ह्याची काहीतरी बडबड 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 चालली आहे आपली. पाळी पाळी येते झमुऱ्याला, म्हणजे झमुऱ्याला नाही, झमुऱ्याच्या घरात पाळी येते. पाळी म्हणजे पाळी येतात, पाळी म्हणजे पाल येते. ह्याला एरवी ळ बोलता येत नाही, पण नको तिथे हा ळ घुसवतो लवळ्या. मंडळी रबऱ्या बोलायचं मला, हा रबऱ्या. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं असेल ना, असं नाहीये, एवढे पण नाहीये मी, एवढं पण असं नाही, माझं थोडं संस्कारी चॅनल आहे अजून. हा आणि त्या चड्डी सारखा, चड्डी कशी काय बाहेरून आले आणि कपडे काढून मोकळे झालो दोघेही म्हणते, तसंही हा सॉरी हीच म्हणाली ह्याला, म्हणजे हा हीच आहे, मी ही हाच आहे, ते सगळं तेच आहे, सगळं मिक्स आहे, नपुंसकलिंग. तर एनिवेज तर हा काय म्हणे की आता हे स्प्रे काय ते घेऊन आलाय ना तो ह्याचं पेस्ट कंट्रोल करायचा, तर सांगत होता की पेस्ट कंट्रोल तुम्ही असं मास्क वगैरे लावून ग्लोव्स घालून तुम्ही स्वतः पण स्प्रे करू शकता आणि झाल्यावरती तुम्ही कपडे काढायचे, सगळे कपडे काढून आंघोळ करायची, बस एवढं केलं तरी तुम्ही स्वतः पण करू शकता. तर मला एक म्हणजे एक प्रश्न सहजच असं वाटलं की म्हणजे एवढं असं मेन्शन करायचं, म्हणजे एवढं पण नाही माहितीये का भक्तांना हा की काय काय म्हणजे कुठल्या खरंच गॉंगॉंगच्या दुनियेत राहतात. म्हणजे कपडे काढून आंघोळ करायची, मग कपडे घालून कोण आंघोळ करतं? हा कपडे घालून आंघोळ करतो का? कपडे काढून आंघोळ करायचं हे मेन्शन का करतात हे लोक, की आम्ही कपडे काढून मोकळे झालो, कपडे काढून आंघोळ केली, म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे यांना कपड्यांशी? आणि यांना काढायचे असतात आणि ते काढून लोकांना सांगायचे पण असतं की बाबा आम्ही कपडे काढतो, हा आम्ही कपडे, म्हणजे काय क्या कहना क्या चाहते हो? आणि झमुरा सांगतो इथे बरेच होमस्टे आहेत, बरेच जागा आहेत राहण्यासारख्या, पण तुम्हाला जर एक छान अनुभव घ्यायचा असेल, एका छान फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करायचा असेल, जर तुम्हाला असं एक चांगला अनुभव, एक मेमोरेबल बनवायचं असेल, तर मध्येच टॉम एकदम असं तिला एकदम काहीतरी आलं, असं उफाळून आलं आणि म्हणते हो हा बरोबर, छान छान, येस येस, बरोबर बरोबर. आणि झमुरा तर काय काय सांगत होता की काही लोक नुसतं असं यायचं म्हणून यायचं नाहीये, असं चांगलं एक्सपिरियन्स पण मिळाला पाहिजे, तुम्ही चांगल्या मेमरीज घेऊन गेले पाहिजे. आणि काही लोक असंच उठतात आणि कुठेही जाऊन राहतात वगैरे. अरे तू स्वतःची माहिती देतोय का? हा कुठला स्वतः आधी काय करून ठेवलंयस आणि स्वतःची चॉईस आणि स्वतः काय ती ट्रिप प्लॅन केलेलीस आणि स्वतः कुठे कुठे राहत होता, कसं उठतात आणि सुटतात ते तुम्ही स्वतः आहात. त्याच्यामुळे स्वतःची माहिती दुसऱ्यांना देऊ नको की लोक असं करतात, लोक तसं करतात. लोक खूप बेटर राहतात, खूप बेटर लाईफ जगतात आणि खूप चांगलं स्पेंड करतात. त्यांच्यामध्ये दानत आहे, ज्यांची दानत आहे ना ते तुझ्या इथे थुकरं त्याच्यात येणारच नाही. नुसतं बजेट बजेट बजेट, पैसे पैसे, कमी पैशात चांगलं मिळवायचा, असं सगळ्यांचा थॉट प्रोसेस नसतंय, समजलं का? आम्ही बघू आम्हाला कुठे राहायचं ते आम्ही राहू, आणि कितीतरी छान छान आहेत, होमस्टेज आहेत, त्याच्यानंतर चांगले रिसॉर्ट्स आहेत. आम्हाला जिथे राहायचं ना आम्ही पैसे देऊ आणि राहू. आम्हाला आमच्या सुखासाठी, आम्हाला आमच्या मेमरीज क्रिएट करण्यासाठी, आम्हाला आमचे डेज मेमोरेबल करण्यासाठी किंवा एक गुड क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी पैसे खर्च करण्याची दानत आहे. त्याच्यामुळे तू आम्हाला नको शिकूस की कसं काय कमी पैशामध्ये तुम्हाला बेस्ट आणि मी तुमची काळजी, आणि 4-4 माणसं, अरे तो 2.5 पाव किलोचा तो काय काय काळजी घेणार आणि काय फूक मारली तर उडून जाईल तो. तू येडा बनवत बस त्याला, त्याच्याकडनं काम करून घेत बस. आम्हाला शिकवतोय मोठा आम्ही काळजी. आणि ती टॉम ती 11 वाजता झोपून उठणार आणि काय कसली आमची काळजी घेणार, नुसती तिथे झोपाळ्यावर बसून झुलणार. आम्हाला नाही मारायच्या तिच्याशी गप्पा. शी कसलं काय, ह्यांच्याकडे बघूनच एक एक व्यक्ती, म्हणजे हा झमुरा, ह्या झमुऱ्याचं तर पहिले टोपडं उडवेन मी आणि मग विचारेन की घे आता माझी काळजी. आला मोठा काळजी घेणारा. अरे ती झमुरी ती काय इलायचीवाली घरातली तिची घरकी खेतीवाली इलायची काढून चहा देणार का काळजी म्हणजे? शी असली काळजी आम्हाला नको बाबा, ज्यांची घेतोस त्यांचीच घे. हमको नहीं चाहिए ऐसा काळजी वाळजी, हम अपना काळजी लेने के लिए समर्थ है. आम्ही फसवत नाही. अरे कोण फसवतं? तुझ्या सारख्यालाच फसवतो. तुझा जन्मच अख्खा, तू जन्माला चाललायस गंडलेलं आहे सगळं, त्याच्यामुळे तुला फसवत असतील दुनिया. आम्हाला नाही कोण फसवत, आम्ही फसवत नाही म्हणे. तू कसला फसवणार आम्हाला? आला मोठा आणि नुसता बाडाई ठोकतोय. आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. एकतर तो गळता पत्रा बघ आधी तो नीट करून घे.
करतोय सगळं ना. काहीतरी ती मशीन दिली आहे ना, त्या मशीनवाल्याकडे जाऊन कंप्लेंट रेज कर. काय ती मशीन काय साधी सुधी नाहीये. तुझ्यासारख्या पोकळ बांधकामाला, म्हणजे जो माणूस पण स्वतः आतून बाहेरून पोकळ आहे, तू तर खोकला आहेसच, पूर्ण पोकळच आहेस तू आतून ना. तसंच तुझं बांधकाम आहे, त्याच्यावरती ती मशीन काही काम करणारी नाहीये. जरा त्या खाजुर्डीने एके ठिकाणी निशाणा धरला की भोक पडते त्याला. तसंच ते वरती करायला गेलायस तू नक्कीच, आणि भोक पडली आहेत त्याला, आणि आता गळतंय पाणी. आता बस बोंबलत. काढ ना आता ती मशीन काढ. जेट स्प्रे म्हणून वापर. जडपट कुठचा येड्या राऊंडचा. आणि नंतर तर काय थंबनेल घेऊन आला की खाजुर्डी प्रेग्नेंट आहे का, क्वेश्चन मार्क. आणि जसं काय लोक एकदम म्हणजे येडे बनलेच, गेलेच बघायला. पण मला तर पहिलेच माहिती होतं हे तो कभी ना होने वाला आहे, असं होऊच नाही शकत. आणि ते क्वेश्चन मार्क टाकलंय ना, त्याचाच अर्थ येत म्हणजे पूर्ण नाही होऊच नाही शकत ना मंडळी. त्याची वेगळी वेगळी कारण आहेत. नाही होऊ शकत, बोलली ना मी. ते पूर्ण रिकामे आहे, पोकळ आहे, पोकळ. अंदर कुछ है नहीं माल मसाला. तो कैसे होएगा बाबा. माल मसाला लगता है, खत पानी लगता है ना फूल आने के लिए. फूल खिले है, गुलशन. मग फिर गुलशन के अंदर कुछ तो ऐसा होना मांगता है ना. तो अगर गुलशन ही खोखला है तो फूल कैसा खिलेगा. कुछ नहीं है उसके अंदर, एकदम खाली है. ये तो जे आपली ह्याची असते ना होळीची बंदूक, ती तरी पाण्याने चांगली भरलेली असते अशी पिचक पिचक पिचक. सॉरी, एक्सक्यूज मी. बघितलं, शिंक आली मला. बघितलं, सत्य. पण ह्याची बंदूक रिकामी आहे. ओसाड गावात राहतो ना, पाण्याची कमतरता आहे. आणि काय ते एकदम नटरंगच्या नाच्यासारखे कपडे घालून आलेला आणि सांगायला न्यूज. आणि हे नाहीये, ते नाहीये, असं नाहीये, तसं नाहीये. तुम्हाला असं वाटलं उद्या मी येणार आहे, उद्या मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे, आम्ही सगळे. मला असं राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. काही पण येडा बनवायचे धंदे, काही फालतू बडबड करत बसलेला 7-10 मिनिटं, आणि व्ह्यूज कमवून घेतले. आणि ते फालतू काहीतरी अनहोनी घटनेवर म्हणजे असं काहीतरी थंबनेल देऊन, जे कधी शक्य नाहीये. आणि असंच थंबनेल देऊन परत त्याने व्ह्यूज लाटले वृद्धाश्रमचं. अरे कशाला ना, म्हणजे खरंच यार, कसं इमोशन्सची खेळता तुम्ही. असे तुझी लायकी आहे का वृद्धाश्रमची. काय तू काढणार आणि नुसतं स्वभाव चांगला आहे, माझा स्वभाव चांगला आहे, माझं हे चांगलं आहे म्हणून मग मी काढणार आणि मी करणार. स्वभाव चांगला काय, ते काय तुला पैसे मिळतात, त्यांचे पैसे घेतो. एक पापड फुकट न देणारा तू वृद्धाश्रम चालवणार. तुला वृद्धांची खूप काळजी. त्यांना तरी देतोस का, येणाऱ्या घेस लोकांना तरी काय एक चवन्नी सोडतोस का तू. स्वभाव चांगला आहे आणि मला काळजी घ्यायला आवडते, आणि मी पैसे मिळतात तेव्हा काळजी घेतो. ते वृद्धाश्रम पण असा लुबाडेल ना, तसं तर याची म्हणजे हा लायकीचाच नाहीये. हा कसला चालू करतोय. कोणीतरी याला कॉमेंट पण केलेली की ते तुझ्याकडून होणार नाही, त्याला खूप एक्सपिरियन्स, खूप पैसा आणि खूप गोष्टी लागतात जोडीला, परमिशन्स वगैरे. तर कॉमेंट डिलीट केली याने. असला हा दिलरुबा. आणि म्हणे मी हे करणार ते करणार. म्हणजे किती ते खोटे थंबनेल द्यायचे, किती ते नाटकं करायची. याच्यावरनच कळतं की तू काय लायकीचा माणूस आहेस, दिलरुबा कुठला. आणि लाईव्ह का कॅन्सल केलं रे. कम्युनिटी बघून फाटली की मोहिनीचा व्हिडिओ बघून फाटली तुझी, की बाबा लाईव्ह घेतली तर लोक एकदम लाईव्ह मध्ये येऊन आपली वाट लावतील आणि त्याच्यामध्ये काही कंट्रोल पण नाही करू शकणार, कारण शिव्या घालणाऱ्यांचीच संख्या जास्त असेल ना. मग त्यांना ब्लॉक करत सुटलो तर मग कोण किती माणसं लाईव्हला जॉईन झाली, काय कोणी येणार की नाही. म्हणजे तुझं खरं सत्य बाहेर निघालं असताना म्हणून नाही घेतलीस ना. घे ना लाईव्ह घे ना, जरा बघू दे ना आम्हाला मजा तुझी. येतो ना आम्ही पण, जॉईन होतो तुझ्या लाईव्हला. आला लगेच दुसऱ्या दिवशी भाव्याला घेऊन. आणि भाव्याला विचारतो, तुला समजलं. तिला ना तुझ्यापेक्षा जास्त समज आहे, तिला चांगली अक्कल आहे. तुला समजलं ना, मग तिला विचारायचा प्रश्नच येत नाही. गेली ती याच्या हातात कॅमेरा थांबवून. येडा काय पण पकवायला आता सुरू करेल. जाते मी, आपली पाय लावून पळाली ती. एवढ्या लहान मुलांना पण कळतं काय लायकीचे आहेत ते तुम्ही. आणि झाई काय सोलोमॉन बाई बनून आलेला, काय ते जॅकेट बिकेट घालून असा एकदम. आता कोणाला जाऊ दे, आता काय अजीब फॅमिली आहे यार, एकापेक्षा एक. हा एक वेटर बनलाय कुठला तरी, असं वाटतंय की रॉयल याच्यामधला वेटर आहे, आणि याला ठेवलाय असा रिजवायला दिलरुबाला. आणि त्याची ती बायको तिथं काहीतरी त्या दिवशी तर साडी घातलेली, आणि त्या कालच्या याच्यामध्ये तर सांगितलं तसं ते चट्टरी पट्टेरे नाडीची चड्डी असते ना, तसे वाले काहीतरी शर्ट घालून बसलेली. आणि त्या आईचं तर काय विचारायलाच नको, एकापेक्षा एक अवतार करून फिरत असतात. आणि ही तर काय त्याची हेच करत होती,
पुंगळीच बनवत होती. त्या 7-12चा पेपर आहे, पेपर 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 10 वेळा त्याची पुंगळी बनवून आता काहीतरी उडवणारच असं वाटत होतं. आता कसली नाही पुंगळी बनत तर ह्याचीच कागदाचीच बनवते. खाजुर्डीची मजा मजा चाललेली, हातात पेपर घेऊन आपली बनवते, त्याला रोल 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 पुंगळी बनवत बसली. आणि इतकी खुश होते बापरे की काय, म्हणजे क्या जोक मारा रे हलकट, हसना असं करून एकदम काय एकदम असं, म्हणजे असल्या सॅड जोकवर लेम गोष्टींवरती फक्त हीच खुश होऊ शकते, कारण हिची पण लेवल तीच आहे. तर हिला असं वाटतं की बापरे झप्पू दी ग्रेट. झप्पूने तर काय तीर मारले आहेत, कुठे तीर तर त्याचं लागत नाहीत, पण हे काही ना काहीतरी बनवा बनवीचे धंदे करतो आणि काहीतरी करत असतो उलाढाल्या, म्हणून ती पण आपली खुश होते. काय तर सांगते की झप्पून एवढ्या लहान वयात, इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. अगं तुला काय माहिती, दुनिया माहितीये का तुला काय आहे? तू बिर्याणी आणि फ्राईड राईसच्या पुढे कधी गेली नाही आणि म्हणे की या वयात असं केलं आणि तसं केलं आणि ह्याव केलं आणि त्याव केलं. त्या काथळ माळरानात आणि जिथे काही नाही होऊ शकत अशा ओसाड गावात घ्यायला किती आणि काय लागते. आणि ते पण मी तुम्हाला 101% सांगते की त्याने त्या झाईला चांगला चुना लावलेला आहे, झाईचं काहीतरी केलेलं आहे, झाईला इसकी टोपी उसके सर फिरवलेलं आहे आणि झाईला आता एवढा मोठेपणा देऊन 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 लुबाडलेला आहे. ते तो इसके से तो ना हो पाहिल बा, कारण ना ह्याचा पत्रा स्टेन धड चालतो, ना ह्याचं ते चॅनल नीट चालतंय. त्याच्यामुळे झाईलाच काहीतरी केलंय आणि म्हणून तो झाईला एवढा आता, म्हणजे तुम्ही पहिले जा, तुम्ही पहिले पाय ठेवा आणि मला झाईला हे करायचंय, मला झाईला हे करायचंय, झाई असं आणि झाई तसं, ते झाईची बढाई त्याचसाठी चालली आहे. नाही तर झाईला कुठे कोपच्यात ढकलतो ना, त्याने सांभाळलं तरी असतं का? हे सांभाळणंच मेन, ते त्याच गोष्टीमुळेच झाई टिकून आहे. पण हळूहळू झाईकडनं जे आहे ना ते सगळं लुबाडणं चाललंय. ते एकदा लुबाडून झालं की बघूया, तू दाखवणार आहेस ना सगळा प्रोसेस, आणि तुझं चॅनल कितीतरी वर्ष राहणार आहे, तर बघूया आपण किती वर्ष राहतं आणि त्या वर्षांमध्ये काय काय होतं. आणि दुसरी गोष्ट, मोठ्या मम्म्याला प्ले बटन पाहिजे. काय नाही, तुझ्या मम्मीचं काय इच्छा पूर्ण करायला बसलोय आम्ही, तू कर. एवढा आहेस ना गुणी लाडाचा मुलगा, तू कर, काय तुझ्याच्याने होईल ते कर. आणि ह्याला आधीच कसं माहिती होतं की 50,000 पर्यंत तर आरामात येणार. शाण्या, एक्झॅक्टली याला 50,000च्या आसपास व्ह्यूज आलेत. म्हणजे ह्याने ती सेटिंगच लावून ठेवलेली, उतने का पैसा दिया ना इतने में इतना इच मिलेगा, म्हणून याला माहिती होतं की 50,000 व्ह्यूज येणारच. आधी मोठा एकदम चोडा होऊन बोलतोय 50,000 व्ह्यूज येणारच. दिलेस ना? किती दिलेस 50,000चे? आणि खाजुर्डी पण 1 नंबरची ना, इतकी पक्की झाली आहे ना, म्हणजे होतीच ती, आणि त्याच्याने उघड्याला भेटल्या नागडा फॅमिली, त्याच्यामुळे आणिच एकदम आता एकदम पक्की झाली आहे. काय तर म्हणे की तुम्हाला ना रोज बघायला मिळेल, तर आम्ही आता काय करणार आहोत ते तुम्ही बघा आणि तुम्ही ना गेस करा, आणि तुम्ही वेगवेगळे गेस करत राहा. काय म्हणजे या लोकांनी काय चालवलंय? लोकांना काही काम धंदे नाहीत, ह्यांनी गेस करा. कोण ट्रिपला चाललंय त्याचं गेस करा, ह्यानं हा काय बांधतोय ते गेस करा. आम्ही कशाला गेस करू? आम्ही गेस पण नाही करणार आणि काय पण नाही करणार. आम्हाला काय दुसरं काय हे नाही का? आम्ही तुझे व्हिडिओ पण बघत नाही, सारखा येऊन थोबाडावर आदळत बसतो याडपट टोपडा घेऊन. असं देईन ना, उडून जाईल ना. चुप 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 चुप, एकदम चुप, चल शडा. नुसता गेस करा, गेस. लायकी आहे का तुझं? काय पण कर तिकडे, काय बाण आणि तरी हगलाच तोंडाने, बोललाच शेवटी. मंडळी खरंच मग कंट्रोल नाही होत. किती नष्टर आहे ना. शेवटी बोललाच की काय विकायला लागलं तर, म्हणजे विकतोय का काय करतोय, लगेच टॉम म्हणते नाही विकणार तर नाहीच आहे, विकणार ते नाहीच आहे. हा असला नष्टर पोरगा असेल ना, आहे नाही ते पण विकणार बघ टॉम, विकणारच तो. जे आहे नाही ते पण विकायला लागणार तुम्हाला, जशी तुमची लक्षणं आहेत. आणि ह्याला पेपर पाहिजे हातात, पेपर. मला असेच माझ्या हातात पेपर येत राहिले पाहिजेत, देणार तुला DIVORCE पण. त्याचे पण पेपर मिळू देत का हातात? पेपर ते कसली देते ते, तिला पण कोण नाही भेटणार दुसरा. ह्यालाच हीच आणि हिला हाच बरोबर जोडी, राममिलाई जोडी आहे. पेपर तुला देणार तुझा पुसायला. पाण्याची कमतरता आहे ना ओसाड गावात. आम्ही तुम्हाला सगळे व्हिडिओज टाकणार आणि सगळं दाखवणार. मी सगळी पुढची प्रोसेस दाखवणार आणि काय काय होणार, काय करणार आम्ही. अरे तू त्या जागेचं काय केलंस ते सांग. का ती विकलीस आणि हे घेतलीस ते पण सांग. ती होती ना तिथे तुला फसवला होता, सामान टाकलं आणि असं हे केलं, मध्येच काहीतरी दाखवलेलं कुठेतरी त्रिकोणी. तिथे काय कोण काय नीट बांधू पण नाही शकत. ती जागा पण अशा ठिकाणी घेऊन ठेवलेत ना. जाऊ दे आता,
मला कालच कोणतरी बोललंय, बाबा गेलेल्यांविषयी बोलू नको. पण मी बोलणार. मी का नको बोलू? यांना यांची स्वतःची काय पडली नाही तर मला काय पडली आहे? मला पण नाही पडली. चल पट हट. तर याच्या पप्पांनी पण यांना ना कुठे काहीतरी, तरी पण तेवढं त्यांनी केलं, काहीतरी असं काहीतरी ओसाड फोसाड कुठेतरी काहीतरी घेऊन ठेवलं तेवढं, म्हणून तरी यांची एवढी आता उडतायत. नाही तर काय झालं असतं खरंच. पप्पा असते तर असं काही बघायलाच मिळालं नसतं यांना. बहुतेक तर यांची चांदीच झाली आहे. पप्पा जाऊ दे. सो एनिवेज पप्पांना म्हणजे त्याच्या पप्पांना लाभू दे जे पण आहे ते. चांगलंच बोलायचं बाबा, आपण कशाला बोलायचं. आणि आज तो व्हिडिओ घेऊन आलाय. तेच मी वाटच बघत होती की विसरले की काय, मला इथेच ठेवून जाणार आहे. मला माहिती नाही हा मुलगा, माझा आता इथे जन्म जाणार, मला मुंबईला जायला मिळतंय की नाही माहिती नाही. आणि आज जेवले की नाही, कारण कावळ्याला बोलवताना तर काही दिसलंच नाही. ह्याने तर ठरवूनच टाकलंय वाटतं, गायच असू दे ते. आणि एक वेगळी गोष्ट आहे, पण मला हे म्हणायचं की जेवले की नाही, कारण आज किती भात जास्त गेला का काय, म्हणजे असं काय किस्सा घडला का ते पण आमच्या बरोबर शेअर करा. असं म्हणते ना टॉम की म्हणजे लोक आश्चर्यचकित होतात की एवढा भात खाते, कसं हिला जातं एवढं जेवण. पण मी एकटी नाही खात, झप्पूचे झप्पा असतात माझ्या बरोबर, ते जेवतात. तर जेवले का, त्यांच्या आवडीचं होतं ना, सगळे जेवले की नाही, पोटभर ढेकर बेकर मारला आणि झोपले की नाही टॉम एकदम सुस्ताड. आजच्या व्हिडिओला तर काहीच अर्थ नव्हता, काय ते बकवास रेसिपी बनवली, मी तर पूर्ण स्किपच करून टाकली. आणि एंडिंग तर बापरे असलं भयानक होतं. टॉम तू गप्प बसत जा, तू ना काय बोलूच नको. चावट वातरड बाई आहे, दिसते तशी नाहीये, नुसतं डबल मिनिंग घाणेरडं बोलत असते. एवढं ना असं चाळे आहेत ना हिच्या अंगामध्ये, कसली काय माहिती कसली विचित्र बाई आहे. कधी हिला बाथरूम मध्ये एकत्र आंघोळ करायची असते आणि काय करायचं असतं, काय लक्षणं काही बरी नाही आहेत. आज तर काय बोलली, पूर्ण बोलत जा टॉम, पूर्ण बोलत जा. नंतर मी बोलेगी तो बोलेगा की बोलतीये म्हणून, तर तरी पण मी बोलणार आहे, कारण मला जे तुम्ही बोलता तर मी का नाही बोलू, म्हणून मी पण बोलणार आहे. तर टॉम काय म्हणाले माहितीये, इकडे मंडळी सांगते तुम्हाला. टॉम म्हणाली की आहे ना भाईच्या तोंडात दे. एक आप्पा भाईच्या तोंडात दे. अरे 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 तो आप्पा नाहीये ग, आप्पे असतात ते, आप्पे भरव म्हणतात त्याला. तोंडात दे काय, तुझ्या बोलली असती तुझ्या कोंबत्या का. बस येडी पागल औरत. काय बोलावं मंडळी, शिव 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 शिव. म्हणजे खरंच संस्कारी चॅनलवर मला आता काय बोलावं लागतंय, कारण हे सगळे असे असंस्कारी लोक भरले ना. म्हणजे हे डीबीएस, हा पण काय तसाच ह्या गॉंगचा डीबीएस आहे. तर ह्यांच्यामुळे मग आता कॉन्टेंट तेच असल्यामुळे मग आता जे हे करतात त्याच्यावर मला रिॲक्शन द्यावंच लागतं. पापी रिॲक्शन का सवाल आहे. असो, तर ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. हे जे काही छोटा मोठा एफर्ट घेतला आहे जमुऱ्यासाठीचा, ऍक्च्युली म्हणजे खरंच इतका बकवास आहे ना तो, इतका बकवास आहे की म्हणजे वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी आहे खरं तर. पण कधी कधी वाटतं ह्याला सोडून पण देऊ नाही शकत, असं आहे. म्हणजे ह्याच्यामुळे खूप लोक माझ्याशी जोडले गेले आणि ह्याच्यामुळेच, ह्याच नमुन्यामुळे मला खूप चांगली लोक भेटली इथे युट्यूबवर, या प्लॅटफॉर्मवर. त्याच्यामुळे ये तो बीच में इसको लाना तो मांगता ही है, मेरे खास दोस्तों के लिए. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.